नमस्कार माऊली. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. माऊलीचं अगाध नाव मुखावरती घेतल्यानंतर आत्म्याला स्वर्गिक आनंद मिळतो. या आनंदाच्या माध्यमातून कीर्तनाच्या रूपापर्यंत तुमच्यापर्यंत चार चांगल्या गोष्टी पोचवाव्यात, ह्यासाठी आमचं हे यूट्यूब चॅनेल विठू माऊली तू माऊली जगाची. या चॅनेलचे व्हिडिओज आवडत असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आजच्या कीर्तनामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या कीर्तनाचा विषय आहे वाईट काळात साथ सोडणारी लोक. हो, कीर्तनाचं नाव ऐकून तुमच्या मनामध्ये आलं असेल, एखाद्या माणसाचं रूप उभारायला आलं असेल, एखाद्या माणसाचं नाव आलं असेल, एखाद्या माणसाचा चेहरा समोर आला असेल. हो, कारण तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण जीवन कालखंडामध्ये तुम्हाला अशी कित्येक लोक मिळाली असतील जी वाईट काळामध्ये साथ सोडून तुम्हाला निघून गेली. संपूर्ण आयुष्य कालखंडामध्ये आजपर्यंत जे काही तुम्ही जीवन जगला आहात त्याच्यामध्ये करोनासारखं भयानक संकट तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच नसेल. आपण कोणीही ते पाहिलं नाही. एक महामारीचा आजार जसा मानला जातो, माणसातून माणसाला, माणसाशी बोलताना, माणसाजवळ भेटताना, माणसाला हात लावताना एक भीती निर्माण झाली. हो ना, कारण एक संसर्गजन्य आजार जो आहे ज्याच्यामध्ये एखाद्या माणसापासूनच तो आजार दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचला जाऊ शकतो. याच्या आधीही असे भयानक आजार होते. एड्स होता, करोना व्हायरसच्या आधी कॅन्सर होता. पण असे सगळे आजार जे होते हे आजार संसर्गजन्य नव्हते. त्यामुळे एखाद्याला झाला जरी तर त्याच्यातून ती पसरण्याची भीती नव्हती. ती त्याच्या चुकीमुळे, त्याच्या काही चुकीच्या गोष्टींमुळे, चुकीच्या काही केलेल्या त्याच्या सवयींमुळे, त्याच्यामुळे त्या गुणांची आणि त्या रोगाची त्याला लागण झालेली असे. परंतु तो आजार संसर्गजन्य नव्हता. निदान घरातली चार नातेवाईक, मित्रमंडळी उचलून त्या माणसाला दवाखान्यापर्यंत पोहोचत होते. डॉक्टरही त्याचं निदान करत होता, त्याला गोळ्या पाणी देत होता, त्याला बरं करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावर औषध नव्हतं. त्याची भीती संपूर्ण जगात होती एड्स आणि कॅन्सरची, परंतु हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे असं लगेच पसरत नव्हता. परंतु मित्रांनो, आज जो आपल्या सगळ्या जगासमोर जे काही संकट उभं राहिलेलं आहे करोनाचं, हा आजार संसर्गजन्य आहे. या आजारामध्ये माणसातून माणसाला संपर्क होऊ शकतो आणि एवढं असूनही तुम्हाला जर आजाराचा संपर्क झाला तर ते सांगायला तुम्ही कोणाला गेला तर त्या व्यक्तीलाही तुम्ही संसर्गजन्य करून ठेवा. एखाद्याला तो कोरोना व्हायरस झालेला कळला तर त्याच्या घरातले नातेवाईक, मित्रमंडळी देखील त्याला उचलून दवाखान्यात नेताना 10 वेळा विचार करतात. अहो, त्यातूनच म्हणजे वाईटात वाईट गोष्ट की तो उचलून दवाखान्यात जरी नेला तर त्या डॉक्टरच्याही मनात येते शेवटी तोही माणूस. देव जरी असला, सगळ्यांचं निदान जरी करत असला, देवाचं काम जरी करत असला, लोकांना बरं जरी करत असला तरी तोही माणूसच. त्याच्याही मनात भीती. त्यामुळे ती लोकही बऱ्यापैकी तुम्हाला थोड्याफार अंतरावर ठेवून तुमची तपासणी करतात आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये करतात. मित्रांनो, हे जे काही संकट आहे हे संकट खूप विशाल आहे. ज्यांच्यावरती ते अवघडलं आहे, ज्यांच्यावरती ते पडलं आहे, ज्यांना ते संकट सामना करावं लागलंय, त्यांना एक साधा फोन करा, तुम्हाला त्या संकटाची जाणीव होईल. खरंच सांगायची तर परिस्थिती इतकी वाईट आहे की बऱ्याचदा अशी परिस्थिती होते की एखाद्याला करोना व्हायरस झाला तर झालेला व्हायरस तो भीतीपोटी माणूस बोलू शकत नाही. का तर त्याचा खर्चच इतका आहे. एखादा माणूस बोलला तर उचलून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तर हॉस्पिटलमध्ये झालेल्या त्याच्या ट्रीटमेंट नंतर कदाचित त्याचा मृत्यू होऊ शकतो. आणि मृत्यूनंतर स्मशानभूमीत, आपण सगळ्या बातम्या बघतो, स्मशानभूमीत लोकांकडे जागा नाही, लोकांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नाही. अखंड जगासमोर आणि देशासमोर खूप मोठं संकट उभा केलेलं आहे. कारण आपली लोकसंख्या ही इतकी आहे की सरकारलाही तेवढं सगळं सांभाळणं खूप कठीण जात आहे. अशा या कालखंडामध्ये, अशा या जीवनामध्ये आपल्याला खरी कोण माणसं आहेत आपली ही ओळखता येतात मंडळी. माझा विषय हाच आहे आजचा की खरी माणसं कोण आहेत. कारण वाईट काळात साथ सोडून देणारी माणसं ही सगळ्यात पहिले तुमचे नातेवाईकच असतील. खरं आहे ना मंडळी, कळतंय ना? मग आपल्या काळजावरती हात ठेवून विचारा की या वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला खरंच एखाद्या गोष्टीची मदत, म्हणजे कोणत्याही बाबतीत असो मंडळी, ती आर्थिक मदत असो, ती मानसिक मदत असो किंवा दुसऱ्या कोणत्या कार्यासाठी मदत असो, ती मदत करणारी खरी लोक कोणती होती आणि किती होती? आणि त्या व्यक्ती अशाच आहेत का ज्यांना तुम्ही मदत केलेली त्यांनीच तुम्हाला परत मदत केली? खरं आहे ना मंडळी? कित्येकदा असं झालं की तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे गेलात आणि त्या नातेवाईकांना तुम्ही सांगितलं की असं काहीतरी घडलंय आणि त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी करता येत नाहीये, तर तुमच्याकडून मला मदतीची अपेक्षा होती. खूप पैसेवालेही तुमचे नातेवाईक असेल, परंतु त्या सर्वांनीही तुम्हाला समर्पक असं काहीतरी उत्तर दिलं असेल. कोण नाही म्हणालं नाही, पण मदतही कोणी केली नाही. खरं आहे ना मंडळी? मंडळी, रडू नका. हे कीर्तन जे आहे ते कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हीच गोष्ट पोहोचवायची आहे की वाईट काळामध्ये जो तुम्हाला सोबत देतो, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, की तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळामध्ये जो मित्र उभा राहील तोच खरा मित्र असतो. फेसबुकवर माझ्या नावासमोर 5,000 मित्र आहेत म्हणून ते 5,000 मित्र माझ्या आयुष्याच्या कामामध्ये किंवा मी जिथे अडीन, मी उद्या जिथे पडेन तिथे उचलायला 5,000 जण येणार नाही. येतील ते दोघच जण, आणि ते दोघं जण जे आहेत त्यांना चांगल्या काळात विसरू नका माऊली, कारण ते देवाचं रूप घेऊन आलेत.
तुमच्या या वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला जर तुमचे नातेवाईक मदत करत नसतील, तुमचा मित्र एखादा मदत करत नसेल, परंतु अशा वेळी जर तुम्हाला एखाद्या शेजारच्याने मदत केली, एखाद्या ओळखीच्या माणसाने मदत केली, एखाद्या अनोळखी माणसाने मदत केली, एखाद्या अशा नातेवाईकाने मदत केली की ज्या नातेवाईकाला तुम्ही कधी समोरून फोन केला नाही, तुम्ही त्याला भेटला नाही, तुम्ही त्याला कधी एखादी भेटवस्तू दिली नाही, तुम्ही त्याची कधी खुशाली विचारली नाही, परंतु त्या नातेवाईकाच्या मनात तुमच्याबद्दल आदरभाव होता, त्या परिस्थितीची जाणीव त्याला होती, त्याला कळत होते की यावेळी माणसाला खरी माझी गरज आहे, आणि त्यावेळी त्याने 5-50 रुपये का असेना, पुन्हा सांगतो मंडळी, त्यावेळी त्याने 5-50 रुपये का असेना जर तुम्हाला मदत केली असेल तर त्या 50 रुपयाचं मोल मी म्हणतो 5 करोड रुपयापेक्षा अधिक आहे. कारण पैसा हा वेळेसाठी पाळला जातो मंडळी. आपण जे काही पैसे वाचवतो, आपण ज्या काही बचत करतो, जी सेव्हिंग करतो, जे पैसे उभारतो, जी प्रॉपर्टी बनवतो, ती प्रॉपर्टी आपण मरताना वरती घेऊन जाणार नाही मंडळी. अडीअडचणीच्या वेळी मग ती अडीअडचण माझी असो, तुमची असो, तुमच्या नातेवाईकाची असो, मित्राची असो किंवा समाजातल्या कोणाची असो, तुमच्या दारावरती आलेल्या मनुष्याच्या प्रसंगासाठी तुम्ही 4 पैसे उभे करू शकलात. तुमची स्वतःची त्यावेळी ती तयारी असताना. मी असं म्हणत नाही की तुम्ही 50 रुपये कमवत असाल तर तुम्ही 500 रुपयाची मदत त्यांनी केली पाहिजे, पण 50 रुपये बनवणारा माणूस निदान 5 रुपयाची तरी मदत करू शकतो. ती दुसऱ्यासाठी शुल्लक जरी असली तरी तुमच्या काळजाला माहिती आहे की मी माझ्या उत्पन्नातला 10% भाग त्याला दिलाय. मग ती समोरच्याच्या दृष्टीने किती छोटी मदत का असे ना, तुम्हाला त्याचं पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही. माऊली तुमच्या डोक्यावरती आनंदाचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही मंडळी. त्यामुळे अशा लोकांची नेहमी जाणीव ठेवा मंडळी. बऱ्याचदा असं होतं की आपण मदतीसाठी बऱ्याच जणांकडे हात पसरतो. वाईट परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते, कोणाला नको असते वाईट परिस्थिती, परंतु ती येते आणि आल्यानंतर आपण 10 लोकांसमोर हात पसरतो. पसरलेल्या 10 मधल्या 5 लोकांनी आपल्याला काहीतरी सपशेल उत्तरं दिलेली असतात. त्यातल्या बऱ्याच जणांची परिस्थिती चांगलीही असते, परंतु त्यांना आपल्याला मदत करायची वाटत नसते, त्यांना मजा बघायची असते मंडळी. आपण अशा गोष्टींचा विचार केला नाही. परंतु आपण असं कधी करू नका. त्या गोष्टीची जाणीव ठेवा की मी या व्यक्तीकडे मदत मागितली, त्या व्यक्तीने मला केली नाही, परंतु याचा अर्थ अहंकार, राग आणि द्वेष त्या व्यक्तीबद्दल बाळगू नका की आज त्याने मला मदत केली नाही, उद्या तो रस्त्यावरती येईल, त्याची वाईट परिस्थिती येईल, त्याच्यावरती संकट येईल, त्याच्यावरती शत्रू येईल, अशा वेळी मीही त्याला मदत करणार नाही मंडळी. मग काळजावरती हात ठेवा, माऊलीचं नाव घ्या, ओठांवरती बोला आणि एक गोष्ट मला सांगा की मग त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक तो काय राहिला? खरं आहे ना मंडळी. मी दुसऱ्याला वाईट म्हणताना त्याच्याकडे जर 1 बोट ठेवतो आहे तर उरलेली 9 बोट मंडळी माझ्याकडे हात दाखवत आहे. तो जर वाईट आहे तर मी चांगला कसा हे दाखवण्याचा जो जीवनपट आहे तेच आयुष्य आहे ना मंडळी. त्याने मला मदत केली नाही म्हणून ठीक आहे, त्याचे विचार तसे असतील, त्याची परिस्थिती खरंच तशी नसेल, परंतु उद्या जर माझी परिस्थिती चांगली असेल तर मी नक्की त्याला मदत करेन मंडळी. म्हणूनच माऊली आपल्या जीवन कालखंडामध्ये लोकांवरती अनेक संकट आली, परंतु त्या संकटातून त्यांनी माणसं ओळखायला शिकली की वाईट काळात माझी साथ सोडून जाणारी लोक कोण आहेत. अहो, अखंड लंकेचा जो राजा होता रावण, त्या रावणाच्या मृत्यूला कारणीभूत होता. त्याला माहिती होतं की आपला मुलगा इंद्रजित, ज्याने इंद्राचा पराभव केला, त्या इंद्रजिताच्या मृत्यूनंतर माझ्या अस्ताची जाणीव होणार, मला माझा शेवट व्हायला दिसणार, हे रावणाला माहिती होतं. आणि ज्या दिवशी इंद्रजिताचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याचे स्वतःचे भाऊ कुंभकर्ण, इतर जे काही त्याचे भाऊ होते ते त्याला बोलायला लागले, ते त्याची अवहेलना करू लागले, त्याच्याबद्दल कुजबूज करायला सुरुवात झाली. याची कारण का? कारण वाईट काळात तुमची लोकच तुम्हाला साथ सोडून निघून जातात. खरं आहे ना मंडळी. और रावणासारखा बलाढ्य, विद्वान, महासंपत्तीवान, महाज्ञानी, शंकराचा भक्त, इतकी मोठी ती हस्ती, अख्खी सोन्याची लंका ज्याच्याकडे होती, त्याची जर लोकांनी तुलना केली नाही, त्याची विचार केले नाही, त्याचा अपमान करताना जर विचार केला नाही, का तर त्याच्यावरती वाईट परिस्थिती आहे, तर उद्या तुमचं आमचं काय घेऊन बसलात मंडळी. खरं आहे ना मंडळी. एक साधीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. तुमचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, तुमच्या आयुष्यातलं काहीतरी चांगलं असेल, त्या दिवसासाठी ती बँक तुम्हाला एक चांगलासा मेल पाठवते, एक फोटो पाठवते, तुमचा फोटो पाठवते, फुलांचा बुके पाठवते आणि एक सुंदरसा मेल येतो जो बघून तुम्हाला प्रसन्न वाटतं की कोणाला लक्षात असो नसो त्या बँकेला माझा वाढदिवस लक्षात आहे, किंवा त्या कोणत्या तरी कंपनीला, त्या इन्स्टिट्यूटला, त्या फायनान्शियल संस्थेला माझा वाढदिवस लक्षात आहे. तीच संस्था उद्या बँकेचे 3 हप्ते फेडले नाही तर तुम्हाला घराबाहेर काढण्यासाठी पण तीच संस्था तुमच्या दरवाजावर येते. खरं आहे ना मंडळी. हा हिशोब आहे, ह्यात चुकीचं काय नाही, ते आपलं कर्तव्य करतायत, पण ह्यातून माणसाला आपलं रूप कळायला पाहिजे की वाईट काळात माझी साथ सोडणारी व्यक्ती कोण आहे. आणि अशा लोकांबरोबर नसते नातेवाईकांचे रुसवे फुगे आपण जे सांभाळत असतो. एक गोष्ट काय मंडळी लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला, विश्वासाला, नात्याला आणि या सगळ्या संबंधांना, ज्याने तुमच्या मागे देवाचं रूप घेऊन तुमच्या मागे आज या वाईट परिस्थितीमध्ये देव बनून जो उभा राहिला, त्या व्यक्तीची जाणीव ठेवा. आणि सोबतच ती लोक ओळखायला शिका की वाईट काळात तुमची साथ सोडणारी लोक कोणती आहेत. संबंध आयुष्यभर आपण नातेवाईकांचे रुसवे फुगे सांभाळत बसायचे का?
लग्नात, प्रत्येक लग्नात आपण बघतो की मामा रुसला, काकाला असं वाटलं, सासऱ्याला असं झालं, मुलीच्या बाबांना असं झालं. हे नातेवाईकांचे जे काही रुसवे फुगे आहेत ते रुसवे फुगे कशासाठी पाळायचे? आयुष्यामध्ये एक वारकरी कीर्तनकार म्हणून तुम्हाला एक गोष्ट कायम सांगावीशी वाटते की एक गोष्ट कायम तुम्ही लक्षात ठेवा. तुमचं जे काही नातं आहे, नातं संबंध कोणतंही असो, ते मैत्री असो, प्रेम असो, नातं असो, आई वडील असो, भाऊ बहीण असो, काका काकी असो, मामा मामी असो, या सगळ्या नातेवाईकांमध्ये माझं स्वतःचं एक उदाहरण आहे की तुम्ही ते एक नातं एकदा तोडून बघा. खरं सांगतोय मंडळी, एकदा ते नातं तोडून बघा. ते रक्ताचं असो, मैत्रीचं असो, जगातल्या प्रेमाचं असो आणि कोणत्याही गोष्टीचं कितीही विश्वासाचं असो, ते नातं एकदा तोडून बघा. तोडलेल्या नात्यानंतर त्या माणसाला निघून जायला सांगा. तो व्यक्ती जर तुम्हाला एकदा निघून सोडून गेल्यानंतर पुन्हा जर तो तुमच्या आयुष्यात आला तरच आणि 100% तरच मंडळी त्या व्यक्तीला त्या नात्याची, संबंधाची आणि तुमच्या स्वतःची एक नात्यात एक गरज होती. जर तो व्यक्ती सरळ सोडून आलाच नाही, कळलं ना मंडळी, तर ह्या नात्यामध्ये काही नव्हतं. ते फक्त नातं म्हणून चालत होतं. ते आज ना उद्या टिकणार होतं. मग ते नातं मी 4 दिवस आधी तोडलं, ह्याचा आनंद कायम तुमच्या हृदयावर ठेवा. जगाची ओझी वाहण्यासाठी, नातेवाईकांचे रुसवे फुगणे सांभाळण्यासाठी हे आयुष्य नाहीये. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, त्या देवाचा एक अंश तुमच्यामध्ये आहे. जर तुम्ही सगळ्यांचं सगळं ऐकत बसाल, सगळ्यांनाच खुश ठेवत बसाल, तर तुम्ही स्वतःचं असं अस्तित्व काही घडवू शकणार नाही मंडळी. मामाला वाईट वाटेल म्हणून मी मामाने सांगितलं त्या मुलीबरोबर लग्न केलं, हा मला तर सपशेल गुन्हा वाटतो मंडळी. कारण कोणाला तरी आवडेल म्हणून मी एखादं लग्न केलं किंवा एखादं नातं केलं किंवा एखादा उद्योगधंदा जर सांभाळत असेल, तर मी त्याच्यात माझं 100% कधी देऊ शकणार नाही. कारण त्याची सुरुवातच चुकीच्या कारणासाठी झाली. तुमच्या मनाला, तुमच्या असीम आनंदीला, परमेला, तुम्हाला स्वतःला, अस्तित्वाला तुमच्या जोपर्यंत जाणीव होत नाही की मी घेतलेला निर्णय योग्य आहे, तोपर्यंत कोणाच्याही सांगण्यावरून, कोणाच्याही मार्गदर्शनावरून, कोणाच्याही भडकवण्यावरून, कोणाच्याही ओरडण्यावरून कोणताही निर्णय घेऊ नका. कारण ही लोक उद्या तर तुमच्यावरती वाईट परिस्थिती आली. एक साधंसं उदाहरण देतो तुम्हाला. तुमच्या मामाने किंवा काकाने एखादी गोष्ट सांगितली की बाबा तू आहे काम कर, तुमच्याकडे हे एवढे पैसे आहेत. आणि मंडळी, तुमच्या मामाचे आणि काकांचे सल्ले तुम्हाला तेव्हाच येतील जेव्हा तुमच्याकडे पैसे आलेले असतील. जेव्हा तुम्ही रस्त्यावरती पडले असाल, तुमच्याकडे भाकरी नसेल खायला, तुम्हाला कोणताही नातेवाईक तुमचा फोन करणार नाही. काही झालं तर ही काळाची सत्य परिस्थिती आहे. हे वारकऱ्याचं कीर्तन आहे आणि ही दगडावरची रेख आहे मंडळी. याच्यात खोटं असं काही नाही. तुमच्यावरती ज्यावेळी वाईट परिस्थिती असेल त्यावेळी समोरून तुम्हाला येणाऱ्या व्यक्तींची कारणं हीच असतात की अरे फोन लागणार नाही, लागतोय पण तुझा नंबर मिळत नाही, नंबर मिळाला तर कोण उचलत नाही, अशी लोक 100 कारणं सांगतील मंडळी. त्यांना चुकीचं म्हणू नका, त्याच्यावरून लोकांची पारख करायला शिका. आणि उद्या त्याच वेळी तुम्हाला एखादी लॉटरी लागली, तुमच्याकडे काहीतरी प्रॉपर्टी झाली आणि तुमच्याकडे तुमचं काहीतरी झालं आणि त्यातून तुम्हाला 4 पैसे मिळाले, तुम्हाला मोठी नोकरी लागली, तुमची मुलं शिकली, त्यांची खूप मोठी प्रगती झाली, मुलगा तहसीलदार झाला, असं काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं असेल, तुम्ही प्रगतीपथावर असाल, तुमच्याकडे 4 पैसे असतील, तुमच्याकडून त्यांचं काही काम निघत असेल, तर नक्की तुम्हाला अगदी रोज मंडळी फोन करतील. मग अशा लोकांबरोबर त्यांचे रुसवे फुगे सांभाळण्यासाठी, अशी वाईट काळात साथ सोडून जाणारे लोक बघण्यासाठी मंडळी आयुष्य नाहीये. खरं आहे ना मंडळी. खरंय ते कळत नाही आणि कळतंय तरी ते आयुष्यामध्ये अवलंबन करावं असं वाटत नाही. कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत 4 चांगल्या गोष्टी पोहोचवाव्यात, ह्याच्यासाठीच आमचा कीर्तनाचा अभ्यास असतो. वाईट काळात साथ सोडून जाणारी लोक सांभाळत बसण्यात ज्यांनी आयुष्य घालवलं त्यांना आजकाल लोक माहितीला येत नाहीत. आज या करोनाच्या काळातही असं म्हणत नाही, बऱ्याच ठिकाणी असं तुम्हाला पाहायला मिळतं की लोक फोन करून एकमेकाला सांगतात अरे ऐक, बॉडी उचलली की मला फोन कर. खरं आहे ना मंडळी. तुमच्याही कानावरती हे संवाद आले असते ना की बॉडी उचलली तर मला फोन कर आणि नदीवर गेल्यानंतर तिकडे लाकडं पेटवली की मला फोन कर, म्हणजे मी लगेच येतो, म्हणजे माझा वेळ वाया जाणार नाही. अरे ज्या माणसाने तुम्हाला आयुष्यभर पार्ट्या दिल्या, आयुष्यभर तुम्हाला पैसे दिले, खर्चाला पैसे दिले, तुमच्या अडीअडचणीला ज्याने मदत केली, तुमच्या मुलांना फी भरायला ज्याने मदत केली, बायकोला मंगळसूत्र करायला ज्याने मदत केलं, त्या शेठने, ज्या कंपनीच्या मालकाने सगळं केलं, त्या कंपनीच्या मालकाच्या, त्या गावकाच्या, त्या सरकारच्या, सावकाराच्या आणि तुमच्या त्या ग्रामपंचायतीतल्या अध्यक्षाच्या माहितीला जर जाताना तुम्ही हा सगळा प्लॅन करत असाल तर तुमचं आयुष्य काय? आणि मी त्यांना चुकीचं म्हणत नाही, चुकीचं तुम्ही आज जर तुम्हाला अशी लोक ओळखता आली नाही मंडळी. खरं आहे ना मंडळी. कारण माणूस हा जितकाही देवाने बनवला आहे तो त्याचा परिस्थितीचा, त्याच्या विद्वत्तेचा, त्याच्या बुद्धिमत्तेचा उपयोग हा फक्त आणि फक्त धूर्त आणि स्वार्थपणासाठी करत राहिला. अशी माणसं कधी मंडळी मोठी होत नाहीत, परंतु अशा माणसाच्या संवेगाने, अशा माणसाच्या संबंधाने, अशा माणसाच्या सोबत राहिल्यामुळे आपण आपली प्रगती नेहमी कटू करत असतो. म्हणून मंडळी अशी व्यक्ती शोधा. अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप साऱ्या मिळतील. बिना मतलब तर लोक आजकाल मार्गदर्शन स्वतः तुम्हाला करणार नाही. तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा किंवा तुमच्या बायकोचा किंवा तुमच्या इतर बहिणीचा वगैरे तुम्हाला राग येत असेल, जी घरात तुम्हाला ओढत असेल की लवकर उठा, लवकर झोपा, दारू पिऊ नका, सिगरेटी पिऊ नका, तब्येत सांभाळा, मित्रांबरोबर फिरू नका, अवहेलना वेळेची करू नका, शिक्षण आहे, शिक्षण वेळेत पूर्ण करा, लवकर नोकरी करा, चांगली नोकरी मिळवा, पगार वाढवा, हे तुम्हाला सांगणारे तुमचे आई वडील, बायको, बहीण, ह्या गोष्टींचा तुम्हाला राग येत असेल का? कारण ते तुम्हाला वाईट बोलतात. परंतु मंडळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाईट माणूस ज्यावेळी एखाद्याबद्दल बोलत असतो तरी त्याची इंटेन्शन्स, त्याच्या ज्या काही संवेदना असतात, तुमच्याबद्दल जे विचार असतात ते वाईट नसतात मंडळी.
तुमचं वाईट होऊ नये म्हणूनच त्याच्या मागे त्याची ती तडपड लागलेली असते. कालच मी आमच्या शेजाऱ्यांचं एक उदाहरण पाहिलं. त्याच्यात त्याचा मुलगा आपल्या बाबांना म्हणाला की बाबा मी खूप चांगलं क्रिकेट खेळतो. खूप चांगलं क्रिकेट खेळतो तो मुलगा. बाबा मी खूप चांगलं क्रिकेट खेळतो, माझ्यासाठी एक काम करा, तुम्ही मला थोडे पैसे द्या, त्या पैशांची कितीही गरज लागली तर तुम्ही ते पैसे मला प्रोव्हाइड करा, मला मोठा क्रिकेटर व्हायचं आहे, मी इंडियासाठी बॅटिंग करीन, उद्या तुमच्या जगासमोर नाव काढेन. त्याचे वडील म्हणाले की किती खर्च येईल बाळा? तो म्हणाला की बाबा आता सुरुवातीची फी 20 लाख रुपये, नंतर असं करत करत एक जवळपास 1 करोड रुपये खर्च होईल म्हणून. त्याचे वडील सारख्या सरकारी कचेरीमध्ये कारकून आहेत. त्याच्या वडिलांनी सांगितलं की बाळा 1 करोड रुपये मिळवण्यासाठी मला हे घरच काय, पण माझं जे काही अस्तित्व आहे, गावचं घर, हे ते सगळं जरी विकलं तरी याच्या 10% पैसे पण मी उभे करू शकणार नाही, पण मी तुझ्यासाठी तेही करायला तयार आहे. पण त्याच्या वडिलांनी त्याला एक खूप चांगली गोष्ट सांगितली की हे सगळं जे काही तू म्हणतोयस की मी क्रिकेट खेळेन, मग मी त्याच्यावरती 1 करोड रुपये लावीन, त्याच्यानंतर माझं नाव मोठं होईल, मला देशात संघात चालायला मिळेल, मी खेळीन, परदेशात जाईन, मी पैसे आणेन, परंतु हे सगळं जे काही चित्र उभारलं आहे ते फक्त आणि फक्त ह्यावरती उभारलं की तुझ्या अंगामध्ये तेवढी ताकद राहील. पण ही आज तुझ्या तरुणपणात तुझ्या ताकद आहे. उद्या थोड्या वर्षानंतर जर तू खेळू शकला नाहीस, एखादी इंजुरी झाली, एखादा तुला काहीतरी अपघात झाला आणि तू खेळू शकला नाहीस, तर सांग मला हे 1 करोड रुपयाचं आपण काय करणार? आणि उद्या तुझं कितीही चांगला तू क्रिकेट खेळत असलास, कितीही चांगली तू प्रगती करत असलास, तरी त्या प्रगतीनंतर देशासाठी खेळणारी 11च लोक आहेत. 11च लोकांची टीम आहे. त्या 11 लोकांमध्ये येणं, 138 करोड मधनं 11 लोकांमध्ये येणं तुला इतकं सोपं वाटतंय का? आणि उद्या ते नाही झालं तर तुझ्याकडे दुसरा असा प्लॅन काय असेल? त्या 10 जर तू क्रिकेटर नाही खेळू शकलास आणि 11 लोकांमध्ये निवड नाही झाली तुझी, तर त्या 138 करोड लोकांमध्ये तुझं दुसरं प्लॅन काय असेल? आणि ते 1 करोड रुपये जे आपण व्याजाने उचलले ते आपण कसे फेडायचे? वाक्य खूप मार्मिक होतं मंडळी, पण त्याच्या वडिलांनी त्याला चांगलाच सल्ला दिला. त्या मुलाला ते कळालं, ज्या गोष्टीसाठी त्याचे मित्र त्याला सांगत होते की तू चांगला क्रिकेट खेळतोस आणि तू क्रिकेटर बन, त्याला क्रिकेटर बनण्याच्या बाजूला विरोध नव्हता. पण उद्याच तुमचं काय वाईट झालं तर तुम्हाला सल्ला देणारे ते तुमचे मित्र की तू क्रिकेटर बन, क्रिकेट खेळायला जगासाठी जाशील, खूप चांगली गोष्ट आहे ती. पण सोबतच एखादी गोष्ट आणि एखादी स्वप्न बघत असताना त्याचा जर परिणाम वेगळा झाला किंवा ती गोष्ट तशी मनासारखी झाली नाही, आयुष्य हे अकल्पनीय आहे. अकल्पनीय आहे आयुष्य, की असं कोणाला कधी वाटलं नसेल. मंडळी स्वतःच्या काळजावरती हात ठेवून सांगा, आज आम्ही दर शनिवार रविवार फिरायला कुठे ना कुठे मंदिरामध्ये जात होतो, पंढरीच्या वारीला जात होतो, आपण सगळ्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जात होतो, आपल्याकडे गणपती येत होते, नवरात्र होत होती, दिवाळी होता, दसरा होता. सांगा मंडळी, गेल्या 1 वर्षामध्ये आता एक तरी सण झाला का? तुमच्या आयुष्यात तुम्हाला आठवतंय की असं कधी झालंय का? कधीही असं झालं नाही. आणि या वर्षी देखील हे सण साजरे होतील की नाही याची अजून, कारण सरकारी त्याच्यात काही करू शकत नाही, हा आजारच तसा आहे. मग सांगा मंडळी, अशा अकल्पनीय दुनियेमध्ये आपण एखादा निर्णय घेत असताना त्या निर्णय जर फसला तर त्याच्या बाजूचा विचार करायला नको का? मग सांगा मंडळी, त्या वडिलांनी त्याला मुलाला योग्य सल्ला दिला की अयोग्य सल्ला दिला? खरं आहे ना मंडळी? मला हेच सांगायचं आहे की उद्या जर तुमच्यामध्ये एखादी गोष्ट असेल तर तुम्हाला भडकवणारी, तुम्हाला वाईट दिशेला घेऊन जाणारी, उद्या तुमचं काहीतरी एखादं चांगलं झालं की बाबा चल आपण पार्टी करूया, मग पार्टीला बसल्यानंतर आम्ही पितो तू पिऊ नकोस, मग तिथे बसल्यानंतर घे रे काय होत नाही. खरं आहे ना मंडळी? खरं आहे ना? आणि मग घे रे काय होत नाही, थोड्याशा घेण्याने काय होत नाही, अशी करूनच तुमची सुरुवात होते. मग एकाचं 2दा होतं, 2चं 3दा होतं, मग 3चं महिन्यातनं 1दा होतं, मग महिन्यातनं 2दा होतं, आणि हळूहळू तुम्हाला मित्रांची गरज राहत नाही मंडळी. हळूहळू तुम्ही काय होता त्या मार्गदिशेनेच क्रमण करू शकता, आणि अशाच गोष्टीने तुम्ही वाईट संगतीला लागता मंडळी. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि उद्या जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला फुकटात दारू पाजणार आहे या जगात कोण मिळणार नाही मंडळी. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की परिस्थितीनुसार वाईट काळामध्ये तुमची साथ सोडून जाणार आहे. तुम्हाला जर एक संशय आला तर त्या संशयावरून तुम्ही नेहमी ती माणसं ओळखायला शिका. या उलट जाऊन मी असं म्हणेन की तुमचे जे काही मित्र आहेत ते तपासायचे असेल तर तुमच्यावरती वाईट परिस्थिती आली असं त्यांना कळवा, आणि मग बघा तुम्हाला किती लोक तुमच्या मदतीला उभे राहतात, किती लोक तुम्हाला हात देतात. आणि मंडळी, दुसरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक मोठ्या लेखकाने सांगितलेलं वाक्य आहे की तुमच्या डोळ्यात जर पाणी आलं असेल, पुन्हा एकदा लक्षात घ्या मंडळी, तुमच्या डोळ्यात जर पाणी आलं असेल तर ते पाणी तुमचं तुम्ही टिपायला शिका, ते पाणी तुमचं तुम्ही पुसायला शिका. कारण लोक जर ते पाणी पुसायला आले, तुमचे अश्रू पुसायला आले, तुमची मदत करायला आले, तर आता ते अश्रू पुसतील आणि नंतर तुमची केलेल्या मदतीचा पुढे जाऊन सौदा करतील. मंडळी, वाक्य कटू आहे परंतु हे सत्य आहे. आज जर एखादा माणूस तुमच्या संकटाच्या काळामध्ये आला आणि त्यांनी तुमचे डोळे जर पुसले मंडळी, तर पुढे कधी ना कधी जाऊन अरे मी त्यावेळी तुझी मदत केली होती, त्यावेळी तुला पैसे दिले होते आणि त्याच्यासाठी तू आता माझं हे कर, असा स्वार्थभाव हा प्रत्येकाचा जगातल्या मनात आहे मंडळी. त्यामुळे अशा लोकांपासून 10 पट लांब राहा मंडळी. आयुष्यामध्ये काही चांगलं करता आलं नाही, माणसाने नेहमी मोठ्यांची आणि चांगल्यांची संगत करावी, कारण चांगल्याची संगत जरी केली तरी त्याचं नाव मोठं होतं, आणि चांगल्याच्या विरोधात जरी उभं राहिला तरी त्याचं नाव मोठं होतं. खरं आहे मंडळी. तुकोबा रायांच्या आणि उदाहरणापासून आपल्याला हे सगळं अभंगवाणीतून हेच ऐकायला मिळतं की एखाद्या मोठ्याच्या संगतीत जो झाला तो रेडा, त्याच्या तोंडातून वेद निघालेच ना मंडळी.
मग आपण तो रेडा बनू, पण महाराजांच्या संगतीत राहू, आयुष्यात हरिनामाचा जप करू, चांगलं काहीतरी करू, प्रगतीची स्वप्न बघू, कीर्तनाचं रूप घेऊ, आई वडिलांची सेवा करू, नाव आपलं समाजात मोठं करू. हळूहळू का होईना, कासवाच्या ताकदीने का होईना, आम्ही जगात आजकाल लोकांना हेच आहे, लोकांना त्वरित सगळं हवं आहे. माझं नाव मोठं झालं पाहिजे, माझं हे सगळं लगेच झालं पाहिजे, मी आज धंदा चालू केला, उद्या मला प्रॉफिट झाला पाहिजे, असं नाही होत मंडळी. कासवाच्या चालीने आयुष्यात जगात चालायला शिका, कारण कासवच एक जगात अशी गोष्ट आहे जो 150-200 वर्ष जगतो आणि हळूहळू पद्धतीने का होईना तो आपला विकास करतो. आणि विकास हा असाच होतो. एका दिवसात कोणत्या वाण्याचं दुकान उभं राहिलं नाहीये, एका दिवसात कोणतं मोठं ज्यूस सेंटर उभं राहिलं नाही, त्याने रस्त्यावरती विकायला सुरुवात केली चणे फुटाणे, इथून करत करत आज प्रगती करत आज 10 वर्षानंतर त्याचं ते रूप निर्माण झालंय. हे मंडळी कायम लक्षात ठेवा, प्रगती कधी एका दिवसात होत नाही, आणि जर एका दिवसात कोणती प्रगती होत असेल तर ती जास्त वेळ टिकत नाही मंडळी. आणि अशी न टिकणारी प्रगती ही फक्त त्याच व्यक्तींमुळे होते. म्हणून संपूर्ण आयुष्यामध्ये जी कोणी लोक आहेत, जी संकटाच्या काळी तुम्हाला सोडून जाणार असतील, आपत्तीच्या वेळी तुमचा साथ सोडून देणार असतील, अशा लोकांना ओळखायला शिका आणि आयुष्यात आपल्या प्रगतीची स्वप्न धरा. अशा लोकांपासून लांब राहा. ती लोक तुमची व्यक्ती, मित्रमंडळ, नातेवाईक असे ना, अशा लोकांना संबंध ठेवत आपण 10 वेळा विचार करा आणि तुम्ही त्यांच्याबरोबर तशाच पद्धतीने वागा. मंडळी, आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा सांगावं असं वाटतं की हा करोनाचा काळ चालू असल्यामुळे करोनाच्या ज्या काही तुम्हाला सरकारने गाईडलाईन्स दिल्या, जे काही नियम दिले आहेत, हे सगळे नियम तुम्ही पाळा. कोणत्याही नियमाच्या बाबतीत जराही कारकुजर करू नका. 2 मास्क वापरा. सरकार जे नियम सांगते ते सगळे नियम वापरा. कारण आता या महामारीमध्ये पैसे कमवणे आणि नाव कमवणे यापेक्षा पण सगळ्यात मोठं आहे की आपलं आयुष्य आपल्याला पुढे टिकवणं. कारण तुमच्यावरती समाजाची आणि कोणाची नसली तरी तुमच्या नक्कीच पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळता आल्या पाहिजेत. सोबतच आमचे कीर्तन तुम्हाला आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या कीर्तनाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या, तुमची, आमची आणि अशा तऱ्हेने संपूर्ण समाजाची प्रगती करावी. एखादी चांगली गोष्ट निदान 10 लोकांपर्यंत पोहोचवता आली तर त्या माध्यमातून ती पुढे करोडो लोकांपर्यंत जावी, त्या करोडो लोकांना त्याचा लाभ मिळता यावा. आज या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये, आपण जे पहिले कीर्तन करत होतो मंदिरामध्ये जाऊन किंवा वारकरी संस्थेमध्ये जाऊन तिथली कीर्तनं होत नसल्यामुळे आज या डिजिटल माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नवनवीन कीर्तन पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामुळे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रपरिवाराला आणि इतर लोकांनाही कीर्तनाच्या माध्यमातून हरिनामाचा जप करण्याचा एक आनंद मिळेल आणि ते पुण्य शेअर केल्याचं पुण्य तुमच्याही पदरात येईल. धन्यवाद माऊली. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला तू वेडा कुंभार. नमस्कार माऊली.